नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हरभरा पिकाविषयी माहिती सांगणार आहे। कसं आहे, हरभरा हे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे। काही शेतकऱ्यांचं फुलाच्या पहिल्या अवस्थेत आहे, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी फवारणी केली नाही। पण ज्या शेतकऱ्यांनी फवारणी केलेली असेल तरी पण हरभरा मरत आहे, करपत आहे, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फवारलं, एक पण फवारणी केली नाही, अशाच शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ आहे। गृहीत धरा, तुमचा हरभऱ्याला फुल लागलं नाही किंवा फुल लागलेलं आहे, अशा दोन्ही शेतकऱ्यासाठी एक माझं सांगणं आणि महत्त्वाचा सल्ला देतो। कारण ज्या शेतकऱ्यांनी फवारणी केलेली नाही, एक 3-4 दिवसापूर्वी अमावस्या झालेली आहे, त्यामुळे मादी पक्षी अंडे घालतात आणि अळ्या बाहेर येतात, त्यामुळे अळ्याचा पण अटॅक होणार आहे हरभऱ्यावर। त्यामुळे शेतकऱ्यांनी, ज्या कोणी शेतकऱ्यांनी फवारणी केली नसेल, पहिली केली नसेल किंवा ज्यांनी पहिले करून दुसरी केली नसेल, अशा दोन्ही शेतकऱ्यांसाठी माझा महत्त्वाचा सल्ला आहे की तुम्ही लवकरात लवकर फवारणी करून घ्या। आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा पण मरत आहे, त्या पण शेतकऱ्यांसाठी मी थोडक्यात माहिती सांगणार आहे। आता तुम्ही हरभऱ्याला पाणी दिलं असेल किंवा पाणी दिलं नसेल, जर दिलं नसेल, जमीन वाळली असेल, तर तुम्ही लवकरात लवकर पाणी द्या आणि पहिली फवारणी किंवा दुसरी फवारणी करून घ्या। फवारत असताना काय करायचं, कीटकनाशक, बुरशीनाशक, टॉनिक आणि खात असे 4 कॉम्बिनेशनची औषध घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे। जर तुमच्या हरभऱ्याला फुल लागलेला असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय सांगतो बघा, थायपोनेट, मिथिल, 70% WP हे म्हणजे थोडक्यात रोको, अशा इतर कंपन्याचं पण औषध आहे, पण तुम्हाला माहीत असणारं रोको हे बुरशीनाशक, 19-19 खात, आणि दुसरं म्हणलं तर कीटकनाशक म्हणजे तुम्ही इमेमॅक्टिन बेंझोएट 5% जरी घेतलं तरी चालतंय। आणि त्यामध्ये जर ज्या शेतकऱ्यांचं फुल लागलेलं नाही अशा शेतकऱ्यासाठी सांगतो, सर्वप्रथम ह्युमिक ॲसिड, दुसरं 19-19, तिसरं बुरशीनाशक मध्ये थायपोनेट, मिथिल, आणि चौथं म्हणजे सिलिकॉन म्हणजे स्टिकर, असे 4 कॉम्बिनेशनचे घेऊन आणि इमेमॅक्टिन बेंझोएट असे 5 प्रकारचे घटक घेऊन तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे। आणि फवारत असताना माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही फवारत असताना सर्व औषधे एकत्र न करता कीटकनाशक आणि बुरशीनाशक एका बकेटात घ्यायचं आणि दुसऱ्या बकेटात खात आणि टॉनिक घ्यायचं, आणि दोन्हीपैकी कुठल्याही बकेटात एखादं सिलिकॉन बेस स्टिकर टाकलं तरी चालेल। त्यामुळे हे दोन्ही बकेट एकत्र करायची नाही। ज्या टायमाला तुम्ही फवारणार आहात त्या टायमाला तुम्ही ह्याच्यातला एक तांब्या आणि ह्याच्यातला एक तांब्या दोन्ही बकेटामधलं एक एक माप घेऊन फवाऱ्यात टाकणं गरजेचं आहे। कसं आहे, त्यामुळे तुम्हाला छान प्रकारचा रिझल्ट येईल। आणि ज्या शेतकऱ्यांची फवारणी एकही नाही पण फुल अवस्थेत आहे, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, त्यामध्ये इमेमॅक्टिन बेंझोएट तर आहेच, दुसरं सिलिकॉन स्टिकर आहेच, फक्त खात घेत असताना 13-40-13 घ्यायचा आणि टॉनिक घेत असताना अमायनो ॲसिड घ्यायचा। अशा पद्धतीनं फुल लागला असेल तर अमायनो ॲसिड 13-40-13, इमेमॅक्टिन बेंझोएट, आणि कीटकनाशक मध्ये तर ते आहेच, आणि बुरशीनाशक मध्ये थायपोनेट, मिथिल हे दोन्हीमध्येही सेमच आहे, आणि सिलिकॉन बेस स्टिकर। अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्याची एकही फवारणी नाही त्या शेतकऱ्याने फुलाच्या आधी हे फवारावं, ज्याचे फुल लागलेलं आहे त्या ठिकाणी हे दुसरं औषध फवारावं। आणि फवारत असताना कुठलंही औषध, कीटकनाशक, बुरशीनाशक एका ठिकाणी आणि खात आणि टॉनिक एका ठिकाणी, आणि सिलिकॉन बेस स्टिकर आहे, दोन्हीपैकी कुठल्याही बकेटात तुम्ही वापरलं तरी चालेल। म्हणजे कसं आहे, तुम्हाला त्या फवारणीचा 100% रिझल्ट येईल। आणि फवारणी करण्यापूर्वी थोड्या प्रमाणात जरी पाणी दिलं तर तुम्हाला 100% रिझल्ट येतो असतो। कसं आहे, ओलावा जर असेल तर रिझल्ट लवकर येतो, आणि कोरडा असेल तर लवकर रिझल्ट येणार नाही। ही माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही फवारत असताना पाणी देणं गरजेचं आहे। तुमचं कुठलंही पीक असेल, हरभरा असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, कुठलंही पीक असेल, तुम्ही फवारणीपूर्वी पाणी दिलं तर 100% रिझल्ट होतो। हे झालं हरभऱ्याविषयी। तुमची फवारणी पहिली नसेल किंवा दुसरी झालेली नसेल, कुठलीही जरी फवारणी नसेल, तर ह्या प्रकारचं तुम्ही औषध घ्या आणि आपल्या जवळच्या दुकानाशी संपर्क साधा, त्यांना विचारा माझ्या हरभऱ्याला फुल आलेलं आहे आणि माझ्या हरभऱ्याला फुल नाही, ते असं कॉम्बिनेशन घेऊनच फवारणी करा। तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला असेल किंवा आपल्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय कमेंट करायची असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता। जर तुम्हाला काय समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा की पहिली फवारणी कशाची करायची, दुसरी कशाची करायची, तुम्हाला टोटल कमेंटमध्ये पण मार्गदर्शन दिलं जाईल।
आणि असेच आपले व्हिडिओ तुमच्यासाठी मी सदैव देत राहीन. आपल्या चॅनलशी संपर्क करा. धन्यवाद. आपल्या चॅनलला कोण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपलाच कृषी मित्र शिवाजी गायकवाड. धन्यवाद.